नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? PR लव डायरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही आलो आहोत नाशिकला, जिथं आमचं घर आहे ओझरला. दिवाळीसाठी आम्ही आलो आहोत. दोन तीन दिवस झाले घरी येऊन. आम्ही थोडी शॉपिंग केली दिवाळीची, फटाके खरेदी केले, कपडे घेतले आणि खूप दिवसापासून ब्लॉग तर रेकॉर्डच नव्हता केला. मग म्हटलं चला ब्लॉग रेकॉर्ड करू. आज आपण नवीन ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे, तर त्याची टेस्टिंगही होऊन जाईल, कसा आहे काय नाही. जे माईक खरेदी केलं आहे त्याची टेस्टिंग होऊन जाईल. तर त्यामुळे आम्ही आता नाशिककडे चाललो आहोत. नाशिकला आज स्वामीनारायण मंदिरला व्हिजिट देणार आहोत. खूप दिवसापासून चाललं होतं माझं की आपण कॅमेरा घेऊ, ॲक्शन कॅमेरा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओज चांगल्या प्रकारे रेकॉर्ड करता येतील, अगदी 4K क्वालिटीमध्ये. म्हणून ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे. कशी आहे क्वालिटी? चांगली आहे का क्वालिटी कॅमेराची आणि माईकची? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझ्यासोबत माझा भाऊ आलेला आहे. ऋतुजा नाही आहे, ऋतुजा गावाला गेलेली आहे, आईकडे कोपरगावला. दिवाळीला येईल ती. चल रे बाबा, जल्दी चल, हमको जल्दी पहुंचना है. बुंग 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 बुंग. नाशिकला घरी आल्यावर खूप छान वाटतं, अगदी रिलॅक्स, काही कामाचं टेन्शन नाही. कारण मी सुट्ट्या घेऊनच जास्त येतो नाशिकला. मग नाशिकला आल्यावर मिसळ खायला जा, कुठं फिरायला जा. थंड ते हवेचं वातावरण असतं इथं, त्यामुळं काय जास्त गरमी वगैरे पण होत नाही.
तर हे वातावरण खूप सुटेबल आहे माझ्यासाठी. हे इकडं भुजबळ नॉलेज सिटी आहे. इथं डिप्लोमा पास केला आहे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. कॉलेजचे दिवस खूप मस्त होते. तसं तर जास्त करून मी अभ्यासच केलेला आहे कॉलेजच्या ह्याच्यात. डेज वगैरे इतकी काही मजा नाही. फक्त लास्ट इयरला थोडी मजा केली होती बस, तितकंच. खूप अभ्यास राहायचा. चला तर मग आता डायरेक्ट भेटूया स्वामीनारायण मंदिरला. रंगने वाली परी हो या हो परियंगी, क्या है मेरी प्रेम कहानी. मेरे सवालों का जवाब दो. ट्रैफिक आ गई, सिग्नल लग गया. चल रे बाबा जल्दी चल, हमको जाना है. टोक 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 टोक. काय करा सुटला सिग्नल. 6 5 4 3 2 1 गो. टंग 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 टंग. चलो. निमाणी इकडं पुलाचं काम चालू आहे, रिनोव्हेशन. कुंभमेळा आहे ना आता, त्यामुळे रिनोव्हेट करताय वाटतं थोडंफार. चला साहेब लवकर, आम्हाला जाऊ द्या. आमची पण रिक्षा होती पहिले, पप्पा रिक्षा चालवायचे.
नंदुरबारला असताना. नंतर निजामपूरला आलो तर विकून टाकली. वा, हिरवगार झाडं. हे प्रमुख स्वामी महाराज मार्ग इकडे. तर मित्रांनो, आम्ही इथं स्वामीनारायण मंदिरात पोहोचलो आहोत. हे मंदिर श्री स्वामीनारायण भगवान यांच्या भक्तीला अर्पण आहे, जे भगवान नरनारायण देव यांच्या अवतार रूपात पूजले जातात. हे मंदिर नाशिकच्या शांत आणि पवित्र वातावरणात वसलेले आहे. येथील मंदिराचे वास्तुशिल्प अत्यंत सुंदर असून दगडात कोरलेली मूर्ती आणि नक्षीकाम मन मोहून टाकते. मित्रांनो, आम्ही आलो आहोत आता स्वामीनारायण मंदिरमध्ये. चाललो आहोत आता, बघूया कसं आहे मंदिर मधून. मुख्य दैवत म्हणजे भगवान स्वामीनारायण आणि त्यांच्यासोबत राधाकृष्ण, हनुमानजी, गणपती बाप्पा तसेच शंकर पार्वती यांच्याही मूर्ती इथे स्थापना केलेल्या आहे. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. आमचं दर्शन झालेलं आहे. आता मंदिरात प्रवेश करताच एक अवर्णनीय शांतता आणि भक्तिभाव अनुभवायला मिळाला. भक्तजन येथे दररोज आरती, भजन व प्रवचनाद्वारे परमात्माशी जोडले जातात. मंदिरातील परिसरात स्वच्छता, शिस्त व श्रद्धेचे एक अप्रतिम वातावरण आहे. खरंच नाशिकला गेल्यावर हे पवित्र स्थान भेट द्यायलाच हवं.
आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.